कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वीराचे बाबा, ऐका ना, मला सोडा। कोण आहेस तू? कोण आहेस? अंबिका। कुठून आलीस? अनाथ आश्रमात। तुझे आई वडील? नाही आठवतो, अनाथ आश्रमातून आले। जोवर माझ्या प्रश्नांची नीट उत्तर मिळत नाही तोवर तुला इथून जाता येणार नाही। सांग, कोण कोण रक्ताची माणसं शिल्लक आहेत तुझी या जगात? आता या क्षणी मला फक्त माझी मुलगी आठवते, वेदा। ऐका ना, माझ्या मुलीचा जीव धोक्यात आणि जर मी नाही गेले ना तर काहीतरी अनर्थ घडेल। मला जाऊ दे इथून प्लीज। एका आईचं दुःख समजून घ्या। माझ्या लेकराला गरज आहे माझी। गप्प बस, इथे काहीतरी वावग घडणार आहे। मला जाऊ दे। शांत राहा, नीट ऐकू दे मला। माझी वेदा एकटी आहे। गप्प बस म्हणून सांगितलं ना तुला। मला आता हळूहळू स्पष्ट ऐकायला यायला लागलंय, दिसायलाही लागलंय। नाही नाही, मला नीट पाहू दे, ऐकू दे, इथे काय घडतंय। वीराचे बाबा, पाहू दे मला। वीराचे बाबा, मला जाऊ दे इथून। माझी वेदा एकटी आहे तिकडे। कोणत्या रस्त्याने आले मी? अंधारात काहीच कळत नाहीये। पुढे काहीच दिसत नाहीये, अंधार आहे फक्त। घरी कशी जाऊ आता? कोणी आहे का? माझ्या हातात कोयता आहे। वीराचे बाबा, वीराचे बाबा, मला जाऊ दे इथून। माझी वेदा एकटी आहे, तिला गरज आहे माझी। वीराचे बाबा, मला इथून जाऊ द्या। मला जायचंय, माझं लेकरू एकटं आहे हो तिकडे। जाऊ दे ना, मला सोडा इथून। ऐका ना, मी नाही जाणार तुमच्या मीराकडे। ऐका ना माझं, मी नाही जाणार मीराकडे। मी तिला त्रास नाही देणार, पण मला इथून जाऊ द्या। मीराचे बाबा, मला प्लीज इथून जाऊ द्या। ऐकाय कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? बाजूला व्हा. बाजूला व्हा. ते खाली फेक, मारेन मी. खाली फेकते, लावा. खाली फेकते, खाली खाली फेकते। पकड तिला, पकड।
घे लांब राहा. ठेव ठेव फेकून मारे ना. ठेव खाली फेकून ठेवते मारे. खाली ठेव लांब राहा. खाली ठेवते मारेन मी फेकून. हे खाली ठेव खाली ठेव. हे, आ! पकड तिला पकड पकड तिला ए, गबास गबास चल तिकडे मीराचे बाबा ऐका ना मला जाऊ द्या ना इथून. हे काय करते? काय काय हे? हा यातून तुला बाहेर पडता येणार नाही. मी परतेपर्यंत तुला इथंच राहावं लागेल. आता यातून तुझी सुटका नाही. नाही मला इथून जायचंय. मीराचे बाबा. हरी, वीराताई अजून कशी नाही आली रे? मला वाटतंय तू खूप टेन्शन घेतेस. येईल ती. ती जंगलात गेली आहे ना, म्हणून मला खूप भीती वाटते. पण आपली मीरा कोणाला घाबरत नाही. काय शतपावली घालतेस का? हा अगं बस ना एका जागी. पाय दुखावून घेशील ना. नाही गाई, ताईची काळजी वाटते. तूच तिला जंगलात सरपण आणायला पाठवलंस, विसरलीस वाटतं. मग त्याचं काय? अगं येईल ती सरपण घेऊन. पण कधी? आतापर्यंत ती यायला हवी होती. मला माहित आहे, तू मुद्दामून पाठवलंस तिला. मी कशाला मुद्दामून पाठवेन ग? हा जास्त बोलू नकोस तू. कारण ताई तुला या घरात नकोय. तू नेहमी तिला वाटेल ते बोलत असतेस. बरोबर बरोबर. मीराचं वाईट व्हावं असंच वाटतं या बाईला. ए तुम्ही दोघं जण गप्पा बसा, नाही तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. नाहीच आहे दुसरं कोणी वाईट. तेवढंच जमतं तुला. तुझ्याकडे जराशी दयामाया नाहीये. उलट्या काळजाची आहेस तू. जास्त बोलू नकोस हं? देन थोबाडीत नाही तर. मला शिकवतेय. आम्ही शिकवलं तरी तुम्हाला ते कळणार आहे का? पोपट्या तुझी पोपटपंची बंद कर काय. हा एक दिवस बघ तुझी चोच मोडून ठेवते की नाही. हो हो, सगळ्यांचा वाईटच विचार कर आणि एकटीच राहा या घरात. तू ना अशी नाही ऐकणार. जरा जास्तच चाललंय आता. चल चल काय करतेस तू? चल म्हटलं ना. आई सोड माझा हात. आई सोड माझा हात. अरे जास्तच पूळ काय ना तुझ्या मीराताईचा. मग बस आतमध्ये आठवण काढायची. आई दार उघड ना ग. मीराताई बघतेस मी आता. मीराताईला शोधायला जायला हवं. आई आई ऐक ना ग माझा. आई दार उघड ना. देवी आई, माझ्या मीराताईवरती कोणतेही संकट येऊ देऊ नकोस. तिला सुखरूप घरी पाठव. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.